आज भिवंडी प्रांतांना निवेदन देण्यात आलेलं आहे। परभणीमध्ये जे प्रकरण घडलं, परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असताना जो संशयास्पद मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी नामक आंबेडकरी चळवळीतील तरुणाचा, त्या विरोधात अजूनही कोणत्याही प्रकारे सरकारने ठोस अशी भूमिका घेतली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी इथे मारले जातात। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हा देश चालतो, इथली व्यवस्था चालते, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा वारंवार अपमान केला जातो। खऱ्या अर्थानं हा देश हुकुमशाहीकडे जातो की काय याची एक मनात शंका आणि भीती निर्माण झाली। आणि त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह असं म्हणतात कि आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते थे तो तुम्हारी 7 पीढ़ियां स्वर्ग जाती थी। तुमचे 33 कोटी देव ज्यावेळी आम्ही हजारो वर्ष गुलामीत खितपत पडत होतो त्यावेळी कुठे होते? आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या आईवडिलांपेक्षा, देवापेक्षा आणि धर्मापेक्षा मोठे। अमित शहांसारख्या जबाबदार व्यक्तिमत्वाला त्या पदावरती बसून हे भाष्य शोभतंय काय? तुमच्यासाठी देववंदनीय असेल, आम्हाला प्रत्येकाच्या भावनेचा आणि प्रत्येकाच्या याचा आदर आहे, परंतु आमच्यासाठी सर्वस्व, आमची अस्मिता, आमचा मान, आमचा सन्मान, आमच्या आईपेक्षा जास्त आमच्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो असतो, परंतु माणूस म्हणून जगण्याचा अधिकार केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। हजारो वर्ष ज्या समाजाला, जो समाज गुलामगिरीत पडला होता, हजारो वर्ष जो खितपत पडला होता, त्या समाजाला न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय। म्हणून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला इतर कोणाहीपेक्षा अतिशय महत्वाचे। देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा या वक्तव्याचा निषेध करतो। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतोय। देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब ते अगदी छातीडोकपणे सांगतात, अगर बाबा साहब आंबेडकर का संविधान ना होता तो एक चाय बेचने वाला प्रधानमंत्री नहीं होता। अगदी ते छातीडोकपणे सांगतात, आज जर मी प्रधानमंत्री आहे, पंतप्रधान या देशाचा आहे, तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे पंतप्रधान आहे। जर तुमचा नेता, जर या देशाच्या सर्वोच्च पदावरती बसलेलं व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांचा गौरवोद्गार काढतात, तर मग देशाचे गृहमंत्री अशा प्रकारे बोलणं हे लज्जास्पद आहे। या घटनेचा मी एक आंबेडकरवादी म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा म्हणून, छत्रपतींच्या विचारसरणीचा म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये गृहमंत्री अमित शाह आपली चूक सुधारतील अशी मी अपेक्षा ठेवतो। जय भीम।